नमस्कार, मी अजित कोल्हटकर. आजचं गीत सुधीर मोघ्यांचं, त्याचं संगीत केलं आहे राम फाटकांनी आणि स्वर आहे जितेंद्र अभिषेकी यांचा. तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो मी, बीज सावल्यांचे मी, बीज सावल्यांचे पेरीत चाललो. तपत्या तपत्या तपत्या. मंडळी, भावगीतार्थ या माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत. एक अप्रतिम भावगीत आज घेऊन आलेलो आहे. बाहेर उन्हाळा आहे, कडक ऊन आहे, घामाच्या धारा लागल्या आहेत, जीव हैराण झाला आहे, काहीतरी थंड प्यावंसं वाटतं आहे, काहीतरी ॲक्टिव्हिटी न करता नुसतं पडून राहावंसं वाटतं आहे AC लावून. पण जीवन तसं नसतं, प्रत्येकाला स्ट्रगल आहे आणि त्या स्ट्रगलमध्ये आपल्याला एखादं असं गाणं हाती लागलं. हे गाणं जेव्हा आपण यूट्यूबवर किंवा कुठल्याही माध्यमातून ऐकतो त्यावेळेला आपल्या एक असं लक्षात येईल की जितेंद्र अभिषेकींचा स्वर हा 2-3 कडव्यांमध्ये अतिशय टिपेला गेलेला आहे आणि मारवा हा जो याचा बेस आहे, त्याच्यामधला जो पंचम वर्ज्य आहे, त्याचा तो रखरखीतपणा, तो त्याचा पोत अत्यंत सुंदर सांभाळला आहे. तर गीताकडे वळूया. विरहाची वेदना म्हणजे तपत्या झळा आणि दुःखाचं ऊन सोसताना या झळा आपल्याला नेहमीच जाणवतात. पहिलं कडवं आहे, वैराण माळ उघडा बेचैन तळमळे मी दान आसवांचे फेकीत चाललो. वैराण माळ उघडा म्हणजे आपल्या आयुष्याचं जो स्ट्रगल आहे त्याला एक वैराण माळ म्हणून जर संबोधलं तर मी दान आसवांचे, करुणेचं, प्रेमाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जिजीविषयीचं एक दान, मी आसवांचं दान हे फेकीत चाललो आहे. फेकीतमध्ये हा जीवन हा एक खेळ आहे असं कवीला सुधीर मोघ्यांना सुचवायचं असावं. आणि होतं काय की आपण कायम ज्या आपल्या दुःखांबद्दल किंवा संकटांबद्दल कायमच कंप्लेंट्स करत असतो किंवा हे माझ्याच का